पडला असतो का? तर नमस्कार मंडळी, आज आपण चाललेलो आहोत रोहिडेश्वर किल्ल्यावर. त्याला दुसऱ्याच नावाने ओळखतात म्हणजे विचित्रगड. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओला खरंच खूप भारी सपोर्ट दिलता. एका दिवसात 150 प्लस व्ह्यूज गेलेत. ह्या व्हिडिओलाही असाच सपोर्ट दाखवा. आणि आता आपण जाऊन बघूया किल्ला वगैरे, तुम्हाला सगळी माहिती देऊ. तुम्ही व्हिडिओ मध्ये असेच थांबा आणि लाईक करा ज्यांनी लाईक नाही केलेला, आणि कमेंट पण करा. आता आपण खानापूर गाव क्रॉस केलेला आहे. आता आपण हातनोशी गावात आहे आणि त्या गावानंतर येणार आहे बाजरवाडी गाव. ते बाजरवाडी गावापाशी आपण आपल्या गाड्या लावणार आणि तिथून पायवाटेने आपण किल्ल्यावर जाणार आहे. आता आपण बाजरवाडी गावात आहे आणि पायथ्याला पोहोचायला फक्त थोडाच वेळ राहिलेला आहे. किल्ला आम्हाला समोर दिसतोय. तिथे माणसं पण खूप आहेत तशी, आणि पाऊस पण पडतोय थोडा थोडा. तर जर भरपूर आहे, हा पाऊस जास्त असला तर व्हिडिओ आम्ही थोडी थोडी काढू शकतो, पण पाऊस नसला तर आपण पूर्ण माहिती सगळ्यात पूर्ण किल्ला काढूया कसं काय काय असतंय ते. इथं बघू शकता जुने काळीन घर इथं दिसतंय तुम्हाला. हे वाडा वाडा आहे हा जुन्या काळींचा. पोचलेला आहे आपण, इथंच जायचंय. तर आम्ही चढाई सुरुवात केलेली आहे. हे बघू शकता पब्लिक तुम्ही, खूप पब्लिक आहे तसं रोहिडेश्वर किल्ल्यावर. इथून वर जायचं आपल्याला. तुम्हाला जसं म्हणलं होतं, रोहिडाचं दुसरं नाव म्हणजे विचित्रगड. ते इथं आपल्याला पाट्या वगैरे दिसतंय, बघायला भेटतंय. ते लिहिले आपला गड आपला अभिमान, म्हणजे कचरा कोणी करू नका इथं आल्यावर. शिवाजी महाराजांनी बनवलेलं आहे, आणि ते जर तुम्ही घाण केलं तर जे पर्यटक आहेत त्यांनी हे बघितल्यावर ती नावं ठेवतील. आपला गड ना आपला अभिमान आहे तो. जेणेकरून कोणी पण खायला आणलं वर बॅगेत टाका, परत नाही घरी, बाहेर जाऊन कुठेतरी टाका. आणि इथं जर तुम्हाला कचरा दिसलाच तर साफसफाई करा. भले 5-10 मिनिटं तुम्हाला उशीर होऊन जायला. आम्ही करणार आहे. इकडून जायचं का तिकडे वरतून जायचं? आम्ही पण करणार आहे, तुम्हाला दाखवतो. गड संवर्धन नको, इथून चांगला रस्ता आहे. इकडून जा, इकडून. चढाई खूप जास्त अवघड नाहीये गड, पण अर्धा तास ते 40 मिनिटं तरी लागतात वर जायला. हे तुमच्या जाणीव, तुम्ही किती फास्ट जाताय. डोंगरात असतो ना आपण बरदाऱ्यातून, एक नंबर ब्लॉक झाला. जर आम्ही भोरच्या तिकडून आलो असतो ना वाघजाईच्या मंदिरापासून, खूप उशीर लागला असता, पण ब्लॉक पण भारी झाला असता, कारण की तिकडं हिरवळ खूप भारी. आपण जाऊ, जर ह्या व्हिडिओला जर चांगला सपोर्ट आला तर नक्कीच करू. आणि वर एक वाघजाईचं मंदिर आहे, वरच्या, त्याचं नाव आहे वरच्या वाघजाईचं मंदिर. इकडे नकोच आले अक्षय. किल्ल्यावर तळेबिळे आहेत. गाडीवर बसल्यावर काय घालत आता आम्ही एका व्ह्यू पॉइंटवर आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू कसा आहे. इथून पूर्ण आपल्याला बाजरवाडी गाव दिसतंय. मित्रांनो, आता तुम्ही हवेचा दाब बघू शकता. आता हळूहळू हवेचा दाब वाढत चालला आहे. केवढे गवत बाग आपल्याला असं होतं त्या हवेचा दाब. चला मग.
नाही दिसणार आपला काय फोन नाहीये. आणि लावणी चाललेली आहे म्हणतात, पण मला नाही वाटत दिसेल. फ्लिपफ्लॉप घालून आले मी. एक मिनिट. एक आतमध्ये तिचा आपले समर्थ भाऊ काहीतरी म्हणतात. एक आतमध्ये तिचा हा एक आतमध्ये समर्थ भाऊला आपल्या काहीतरी बोलायचं तुम्हाला. तर आपण मागच्या ब्लॉक मध्ये रायरेश्वरला गेलतेलो, तेव्हाच मला 2 धरण दाखवलेलं, त्याचे 2 धरण त्या बघा. छोटस दिसतंय खूप, पण मोठे आहे भरपूर. ते पाणी असं वायला जातं, वायला काय मागच्या वेळेस भरपूर ते काळू वायला जातात. ते भरपूर बाई फक्त तिथं आंघोळीला जातात, काय मुख्य तिथं. आणि एक आपल्या आंबावड्यात पवित्र जल, एक आपल्या आंबावड्यात आहे पवित्र जल मंदिरापाशी, तिथे एक आंबावड्यात लहानपणी जायचं. ते बी एक, ते आणि हे एकच आहे गायमुख. आला की जातात तिथं काहीतरी पवित्र मानलं जातं त्या पाण्याला. जायचं आणि नाईट आल्यावर नाईट आणि कांजर आल्यावर जातात तिथं. मी त्याला कोणाला बी जातात तिथं. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता ते गुरुजी आता म्हणून दिसायला सुरुवात झाली. जे मोठा दगड दिसतोय ना, तिथनी असा रोड गेलाय. पलीकडे वाघजाई, वरची वाघजाई, त्या बाजूला रोड आहे. तिकडनी यायचं असेल त्या बाजूने आता. तर मित्रांनो, हा गणेश दरवाजा आहे आणि इकडून असा आपल्या बोरकडे रस्ता गेलेला आहे. आपण आता इकडून बाजारवाडी मार्गे आलेला आहे आणि 1-2 किलोमीटर आहे. इथून काय 7-8 किलोमीटर आपण बाजारवाडी मार्गे आलेला आहे. पाऊस यायला चालू झाला आता. बहुतेक आम्ही भिजणार आहे. आम्ही काहीच घातलं नाही. आवाज थोडा कमी कर. जमलं आम्ही, डोंगर खूप चढला त्यामुळं आता चढून आलोय. तुम्ही साधं सिंपल दिसतंय आता का ते सांगितलं. अरे इकडून त्याला की रिस्क फिक्स नको, रिक्षा फिक्स तरी जायला लागणार आपल्याला. रिक्षा फिक्स मला मारायचं नाही. तू पोरांना घेऊन जाशील सरळ चल रस्त्याने. मला मागच्या वेळेस लय बोलत होता आणि पळू जाता हे करत होता. कुलता एक मला मारायचं असं. अरे असं चालू ठेव. त्याला हायकोर्टाचा फोन आलाय बघा. हे हायकोर्ट दाखव. हायकोर्ट पण माहिती पण तिथं सगळी एकुलती एक आहेत. त्यामुळे श्रीभाऊ 10 किलोमीटर इथून केला बोरमधून. हे पण खरं आहे. आपण सगळे मुलं एकुलती एक आहेत. रेड खोऱ्याच या किल्ला मस्त व्ह्यू दाखव. बघा डग कसं खाली डोंगराला टेकलंय. काय दिसाय ना, काहीच दिसाय ना. इथे पाहू शकता एक बुरुंज आहे, तो पडलेला आहे. म्हणून कोण पण ट्रेकिंगला येत असेल तर सांभाळून या. तुम्हाला दाखवतो कसा पडलाय तो. हे पाहू शकता, हा बुरुंज आहे, हा पडलेला आहे. भाऊ इथं पाहू शकता आपण इथून आलेलो आहोत आणि इथे एक दुकान टाईप काहीतरी आहे. मला नाही वाटत इथे काय असेल, पण तुम्हाला दाखव. इकडून म्हणलं तुम्हाला बोहरीची वाट जाते, ती ह्या साईडने जाते. इथं काहीच नाही बसायला जागा. इकडनी खाली जाते. तिकडने आहे पण इकडनी बोरच्या रस्त्याला पण जाते असं. आणि इकडनी खाली बी उतरते. तर हा जो दरवाजा दिसतोय तो गणेश दरवाजा आहे. हे पाहू शकता इथे लिहिलेला आहे गणेश दरवाजा. आणि हा आपला गणेश दरवाजा. बघू शकता गणेश दरवाजा आहे. या ठिकाणी आपण आता जस्ट किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. साधारण दरवाजा. चला अजून तुम्हाला पुढे किल्ल्याची माहिती देतो. इथे तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. हे कशाचं मंदिर आहे?
बारकाचं देवस्थान आहे. तर मित्र बघ, आपण बघू शकता इथे एक पाण्याचं तळ आहे, थंड पाण्याचं तळ. चला तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता. अजून एक दरवाजा लागलेला आहे, बघू शकता. पाण्याचं तळ आहे. आता इथे एक पाण्याचं तळ आहे. पाणी प्यायचं म्हटलं, हाता वगैरे नका, नाही फक्त प्यायचं. पण पिण्याला पाहून घरी नाही आम्ही पाण्याची टाके दिलेलं आहे. नाही आता घालून आता आपल्याला वगैरे वरती भरपूर इथलचं प्यायचंय आणि प्यायचं एवढं एकच आहे म्हणून म्हटलं बाकी. आता आपल्याला काकांनी सांगितले पाण्याची टाकी आहे. पण पाण्याच्या तळापाशी आला आहे. तिथलं पाणी सगळं लोक पितात. खूप शुद्ध पाणी आहे इथलं. आणि इथे खोल आहे, तिथले पाणी दिसतं. या तुम्हाला खोल दाखव. आपण इथून दाखवू ना खाली. तिथं खोल आहे. खाली जा, जा खाली जा. पडला बिडला तर राजवाडा 300 घरापाशी. टॉर्च ऑन करतो तुमच्यासाठी. बघू शकता आपल्या इकडे घरापाशी डायरेक्ट गोल मध्ये राजवाडा कशी टाकते. बघू शकता टाकी कशी आहे. टॉर्च ऑन केली तरी नीट दिसायला पण घ्या तेवढं. पाणी आहे. चला आता पुढे जाऊया. या तुम्हाला खोल दाखवतो. तिथलं पाणी दिसतंय आपल्याला. इथून पण एक बघा कसा खिडकी टाईप आहे काहीतरी. लांबून नाही दिसत. पाण्याची टाकी या इकडे दाखवतो. होल आहे. घसरण्याची शक्यता जरा घसरट आहे पावसामुळं. इथं होल आहे. इथे पाणी दिसतं. आवाज बी येतोय. इथे पाणी दिसतं, थंड पाणी. चला पुढे. घाण बिन जाईल पाण्यात. खरे अजून पुढे खूप असे स्पॉट आहेत आपल्याला दाखवण्यासारखे. पाण्याचे तळे वगैरे, चुन्याचे घाणा. चला तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता वातावरण काय आहे. इथली गवत सोडली तर खालचं काहीच दिसाय ना. सगळं पांढरं झालंय. फत्तेबुरुज म्हणून बुरुज आहे. या इकडे चला मगाशी दाखवलेला तिकडे. हा बुरुज डायरेक्ट पडायची शक्यता आहे इथं. हा बुरुज बघा कसा आहे. आज तुम्ही डोकावलं का? आता त्या खिडकीतनं आपण बघितलं का पाण्याची टाकी बसून. ती खिडकी ही तेच अहो अति शांत नका करायचं. आपण एक करतोय का हो. इकडे या. चला आता पुढे माहिती द्यायला कोण नाही पुढं. हे खालच्या खिडक्या आहेत ना, त्या खिडक्यातनं खाली नजर ठेवण्यासाठी गेल्या होत्या. तर यश भाऊ आपलं फुल पॅक झालेलं आहे पावसामुळे. आपण भिजत आहे. आता कॅमेरा पाणी पडलंय, जरा कॅमेरा बंद करतो आणि पुसून घेऊन आपण परत चालू करूया. वर गेला अजून एक स्पॉट दाखव. तिथे अनिल कुठे गेला काढतो मी. वाईच माझ्या वैयक्तिक फोटो बिटो काढतो. अनिल कुठे गेला आपला. अनिश सॉरी. चालू ना आपला. यस. तर वरती खूप सारे 3 ते 4 बुरुज आहेत नाही का. 6 बुरुज आहेत. वाघवे बुरुज, गणेश बुरुज खालीच गेला. गणेश बुरुज, गणेश दरबार होता. बुरुज पण आहे. होता का? तो पडलाय तो बहुतेक गणेश बुरुजच होता. सर एक बी जाऊतोय मला. तिथं आपल्याला माहिती दिली बघा. कोरीव काम बघा वरती. हत्ती इकडे पण हत्ती. तिथे लिहिलंय काहीतरी. आणि इथं आपल्याला काहीतरी लिहिलंय भाऊ. इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. ही माहिती आहे. हा माहितीचा बोर्ड आहे. चला पुढे. तर इथं एकदा आम्ही आहे ना, इथं पण खिडकी नाडी टिकली त्यामुळे आम्ही भोर मध्ये दाखवतो.
राज सदर अवशेष. 8 दिवस कुठल्या गावात? तर इथं एक बुरुज आहे. पहिला आपण हनुमानांचं दर्शन घेऊ. चला. रोहिडा उर्फ विचित्रगड हनुमान मंदिर. चपला काढल्यात सर्वांनी इथं. जय बजरंगबली. जय बजरंगबली. तर बघू शकता हे आता नवीन झालेलं हनुमानाचं मंदिर आहे. इथं शिवाजी महाराजांचं हे पण आहे. प्रतिमा. चला तुम्हाला बरं दाखवतो. चला पुढे एक पाण्याचं तळ आहे ते आपण तुम्हाला दाखवतो. कुणी घातले? मी नाही घालायचं. कुणीच नाही घालायचं. घातले कोणी ते पण मी नाही घातलं. कोणीच नाही घातलं ना. हो का त्यांची भांडणं चालल्यात रेनकोट वरून. तशी ती डोळा आहे माझ्या रेनकोट. रेनकोट वरनी बांधतात पण तसे लय प्रेमळ आहेत ते. आदर मधून करते ना माझ्या डिशूम डिशूम. राजवाडा होता पहिला. राजवाडा अवशेष हे सध्या बंद आहे. इथं तळ आहे एक. तळ दाखवतो. इथं पण एक मंदिर दिसतंय बघा. मेन ते नाही इथलं म्हणतोय मी. अख्खं कालचं दिसते बघा. ते जे मंदिर दिसत आहे ना ते मल्ल भैरवनाथाचं मंदिर आहे. दाखवा तिथलं. हे बघा पाणी बघा किती निवाळे. बघू शकता मासे विषय देऊ नका. बघा स्वच्छ पाणी बघा. अजिबात घाण नाही. पडलं बिडलं तर पावतोय आपल्याला. इथले पाऊस आलेला आहे. इथं बघू शकता इथं अजून एक मंदिर आहे. इथं तुम्ही मॅप बघू शकता. मॅप आहे. मॅप आहे. इकडे तिकडे नको. दाखवलंय चल. आता आपण हे मेन मंदिरामध्ये आपल्याला इथं पाऊस पडतोय मोबाईलवर पाणी जाते. मला 15ला लागेल चंदन. थांबे. तर मित्रांनो बघू शकता हे भैरवनाथाचं मंदिर आहे. पडलं असतं मी आता. चप्पल बघा. चप्पल बघ. चप्पल बघ. अशी चप्पल बघ. चप्पल बघा. हे आपलं मेन मंदिर आहे. तर मित्रांनो हे आहे मल्ल भैरवनाथाचं मंदिर. शिवाजी महाराजांचे स्मारक मूर्ती. इकडे शिवलिंग आहे. तर इथे शिवलिंग आहे. इथे शिवलिंग आहे. चला बाहेर जाऊया. बस नाही. बस मला घेऊ. बस मला ते बघू शकताय कशी रूम आहे. चला बाहेर पुढे आपण आता इथून. तर मित्रांनो इथं आहे पवित्र पाण्याचा राखा. चला तुम्हाला दाखवतो. एक मोठं तळ आहे. एकदा आम्ही माग आलो होतो नवरात्रात. ते बाईला पावता न येऊन तिथे मला उडी मारली होती. तू का नाही गेलास मग? मी नाही गेलो. मला पावते खूप खोल्या तिकडं आहे. किती पोहत नाही पण तिकडे पोहण्यासाठी पण असा एक तळ आहे. चला ती बी दाखवतो. बहुतेक कॅमेरा पाणी गेले. चला पुढे चला. मला गाईड करायला लागणार आहे. मला गाईड. आम्ही 10 रुपये देऊन गाईड आणला. हो काय नाही वाढायची लय शक्यता आहे. मी एकदा पाय पडलेलो आहे. पडला होता पण एक्सपिरियन्स का पडलं असतं. मला इथं पाडण्याची खूप शक्यता आहे. आम्ही आता काय पडलेलं आहे. काय आमच्या नशिबाचं सोडलं आता काय करायचं. चला चला पुढं. आता हे व्हिडिओ मध्ये 100% येणार.
माईक वाजत आहे. सोलर पॅनलवर वाजत आहे, तिथं माईक लावलं आहे. बहुतेक. साऊंड चला पुढे चला. त्याला तुम्हाला तिथं दाखवतो. आणि सांभाळ घसरून पाय पाडण्याची लय शक्यता आहे. चपल्या आपण घेऊ आपण. नीट बोल तू जरा. खायचं पडलं की काय राव. पण मी काय म्हणतो तुला, पाडायची लय शक्यता आहे. आता एवढं घाण कधीच नाही पडलं. पण आता मला एक एक पाऊल विचाराने ठेवायला लागलं. जय पवाने, जय शिवाजी हर महादेव, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दामगडे बुरुज आहे. आता आपण दामगडे बुरुजावर आलेला आहे. चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता तुम्हाला खरोखरी हवेचा दाब दाखवतो. ग्रॅव्हिटी दाखवतो. का मित्रांनो गेलं कसं आहे मित्रांनो. हे बघा हे बघा टोपी. कसं आहे भावांनो, असं करायला दम लागतो. मित्रांनो ग्रॅव्हिटी माणूस टाकून बघायचं का एक. मित्रांनो मी एवढी मारली असती ब्लॉक पण बनवायचं. हे बघा इथून वार बघा किती जोर कसे फुल एसी पेक्षा जोर तो वार मला एकदा माझ्या पप्पांनी सांगितलं होतं इथून असा रुमाल टाकला की वर येतो. महाबळेश्वरला काय जाताय ते करा. नको टाकू तुम्ही महाबळेश्वरला काय जाताय ते करा. इथं या बोर मध्ये हे घ्या बघा. हा कसं आहे 100 रुपयाचा भाड्या असं फेकून देतो आम्ही. 200 रुपयाची टोपी विकून दिली तुमच्यासाठी काय पण. होय अकाला मला तर मारून फेकून देतो. नको नको चला आता पुढे. चला अरे आपलं बोर कमी नाहीये कशात. चला निसर्गरम्य आपलं बोर आहे. मग. चला बघा इथून एसी पेक्षा जोर तावायचे बघा. आता नाही नाही केस कर्ज दे बघा. कर्ज दे कर्ज दे. थांब. हे बघा केस बघा. काय वार आहे त्याला काय. तर मित्रांनो बघा जर झोपलात तुम्ही टोपी आपली परत गेली. अरे टोपी टोपी कुठे गेली. तर मित्रांनो टोपी गेली आमच्या आता. तर मित्रांनो पुढे पोरं पावा येतात नाही का उन्हाळ्यात. तर तुम्हाला तिथलं तळ दाखवतो मी. खूप असं खोल आहे ते. खूप खोल आहे तिथलं तळ. आजपर्यंत कोणी काढलं नाही. तुम्हाला तळ बी दाखवतो. तिथं 1-2-3 विहिरी आहे तिथं. चला तुम्हाला दाखवतो. जरा भीती वाटते. कडं हाय बॅरिकेट जरा भीती वाटते. पाय गावली का हो मित्रांनो आता आपण आलो आहे चुन्याच्या गाण्यापाशी. तुम्हाला जे चाकतीने फिरवल त्याला मी 1 लाख रुपये दिली. 1 लाख रुपये. मित्रांनो आम्ही फिरून झालेलं आहे चुन्याचं गाणं मागच्या वेळी. हे मागच्या वेळेस फिरत होते कारण हे जाडे होते मागच्या वेळेस. आता हे लुकडे झालेत. मित्रांनो आता यश काय मानलाय. मित्रांनो जो जी गाणं फिरवल त्याला यश 1 लाख रुपये देणार रे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या फिरवायचं. यश भाऊ 1 लाख मित्रांनो इथं सोलर पॅनलवर डिजिटल माईक लावलेलं आहे. कसं काय वरडते डबडं काय माहिती. या बघा आवाज ऐका. once used in इंग्लिश बोलतात आपल्याला काय समजत नाही. थोडं आहे आपण boiling internal cooling चला rooms. ऐका. Along with this Rohida fort, similar limestone mixtures. रोहिडा फोर्स म्हणजे काय मला काय कळत नाहीये. Washing मला इंग्लिश येतच नाही अजिबात. this limestone mixture कुलूप लावलेला आहे. दोन तिने नको न्यायला. from Tikona. मौल्यवान असतो. Same timing. मित्रांनो तू सरळ करायचं. सरळ झाला की असं वाटतं. 4th century. नमो पार्वती पते जय शिवाजी. अरे बापरे. हा 1 2 3 जय भवानी जय शिवाजी. येस ना मग तेच थोडी ताकद लावली ना तो तर सरळ येतोय तो बघतो इथं तो दगड आहे त्याला तो अडकतोय. नाही तर आम्ही हलवला असताना 1 लाख मित्रांनो रुपये आम्ही गेलो असतो. मित्रांनो नाही दिले ना टोपी यश भाऊची बघा. टपरी आहे वर मध्ये. कधी बी या, टोपी बघा काय कुरकुरे झाली. खाऊन जा. राज एवढे जर पैसे. यशने नाही दिलं तुम्हाला 1 लाख रुपये
अरे आम्ही हलवलेला आहे. रुपयाचे कुरकुरे घेऊन जावा ह्याच्याकडून, त्याची टपरी आहे. नाही 2 लाख रुपयाची नाही. आपण हलवलेला आहे, आम्ही हलतोय सर. फक्त जरा ताकद लाव जरा. हा, बघू शकता. नमो पार्वती पटे अरे तिथे दगडाला अडकतोय तो. लावा ताकद, आम्ही नाही वाकत. चला अजून थोडी ताकद लावली ना सरळ झाला नाही अगला तो फिरण माहिती का सगळे तिकडे खाली त्याकडे. आणि आता कोणी लाईक नाही केलं, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. असेच ब्लॉग तुम्हाला पुढे बघता यायला. तर मित्रांनो काय विषय नाही, पुढे तळे आपल्याला नाही आला, जाऊ दे आता. काय विषय नाही मित्रांनो, 1 लाख रुपये हारले आहे ते. तुम्ही येऊ नका, आमचं दुकान आम्हाला विकायला लावसाल. मित्रांनो आपण काय म्हणजे आज जेवण नाही आलो, जेवण थोडक्यात नेक्स्ट टाइम चला पुढे भेटू. जेवून नाही आलो आपण त्यामुळे झालं. येश भाऊने आणला होता डबा, काही एकट्यानेच खाल्ला. पाणी भिजवी नको भाऊ. पुढं वाघ जाय बरोबर आहे, तिथनी खाल्ली एक पाय वाटे छोटीशी, एकदम छोटी आहे. ह्याला एक नाद लागला की दिवस नाद लागतो, त्यामुळे ह्याला काय दाखवशी वाटत नाही. हो का आपल्या पॅन्ट असली भिजली काय सांगू. तिकडचं व्ह्यू दाखव, काय दिसतं का इथं? काय चिखलगाव गाव आहे इथं, चिखलगाव नाही नाटंबी गाव आहे इथं. काय आता दिसत नाहीये. आपल्या आकाश भाऊचं नाही का मामाचं गाव आहे ते, आहे ना? आहे का नाही? मामा नाहीये मला. आहे ना मामाचं गाव? नाही कोणाचं आहे? आजोळ आहे ना तुझं? हा मग ते झालं मामाचं गाव. मामाच नाही मला तर काय करणार. मामाचं गाव तर झालं, त्याला मामाचं गाव म्हणायचं. आईचं गाव म्हण, मावशीचं गाव, मम्मीचं गाव म्हण, आजीचं गाव. काय नसतं म्हणायचं त्या इथले हवेचं दाबे. तर मित्रांनो येताना आम्ही तुम्हाला सांगत होतो इथले हवेचं दाबे बघा. आता बघू शकता तुम्ही खरी माझ्या कसं. चला चला लय झाले. अहो ब्लॉगर पुढे पळू नका, या बघा. दाखवू दे लोकांना, बघू दे एकदाच. महाबळेश्वरला काय जात आहे त्या रोयड्याव. आता या तळ्याचं नाव आपल्याला माहित नाहीये. तुम्ही बघू शकता, हे एक तळे, कोरीव तळे हे, नीट बघा. इथं कोण पोहत नाही, इथलं पाणी बी पेत नाही. हे असंच केलेलं आहे नाही का, गुराढारांना पाणी पाजाय. जाळी लावली कशी गुरडोर येणार. आता नाही रे, ते आधीच्या काळात शिवाजी महाराजांनी हे पाणी चला तुम्ही पुढे साठा राहावा म्हणून केलेलं आहे. कळलं पाण्याचा का? साठा राहावा. पाणी लागतं आपल्या किल्ल्यावर मावळ्यांना. आपणच मावळे, आपणच येणार आहे, आपणच महाराष्ट्राची संस्कृती जपणार आहे. तो पाक्षे भाऊ तिकडे. काय वार आहे बघ इथं. अरे इथं आंब्याचं झाड होतं पुसतंय, तिथं खाली बाकड होतं. भाऊ मला आता भीती वाटायला लागली, पुढे जायला इथं बघू शकता तरी कशी. बापरे बघा वार कसं खूप येतंय. तुला दिसतंय का नाही मला कळाय ना, पण वार बापरे, खूप अक्षय भाऊ येत. पडन ती, भाऊ पडन. हे काय टीप हडप सर. का इथं आपल्या मावळ्यांनी नाही का सर का? पाडलेलं दिसतंय मला तर काहीतरी. ओके, कामापूर्वी काहीतरी पाडलंय, कामानंतर हे नव्हतं इथं. मग ते केलेलं इथं दिसतंय का तुला? हे बघ की, शिवकार्यात सहभागी होण्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करा. हे बघा, हे इन्स्टा आयडी टीम हडप सर दुर्ग संवर्धन काहीतरी आहे, तुम्ही बघू अरे, शकता. आता चला केलंय. हे बघा, आम्ही लढत राहू शेवटच्या श्वासापर्यंत आपला राजांच्या दुर्गासाठी. दुर्गासाठी. चला मित्रांनो हे नवीन केलेलं आहे, हे आत्ताच नाहीये. तरी मी म्हणत होतो हे नाही लागत नाही. मित्रांनो तुम्ही हे सात तळे 2, 3, 4 येत नाही मानवली ना. भारी विवे इथं, भारी विवे बघा, तुम्हाला दाखवतो. एक कोरीव बांधकाम आहे. तिथं पण तळ आहे. वाऱ्याच्या वेगाने पण. आपण तळ्यात बी जाऊ शकता. हे बघा, तिथं पायरी दिसते मला एक. बापरे. हे बघा, 1, 2 अजून मला खाली दगड दिसतोय, इथे 2 दगडी दिसतात. म्हणजे असं थोडक्यात पायऱ्यांनी. बरे इकडे बी बघू शकता. ऐकला काय मग इथं काय पावायचं आपल्याला? नाही तिथं कशाला पुढं पुढं करताय पण. हा ब्लॉक पुरतं झालं बास की. बघू शकता कसं आहे कोरीव बांधकाम, चौकोनी तळे. हे पण चांगलं केलंय. अक्षय भाऊ कॅमेरा आपला मागं थांबा एवढा, जास्त फोकस नको आपल्याला. पुढे नको करू सांगा. चला पुढे जाऊया.
बरं सोडायचं नाही तुला. सांगून आला मग मला उडी मारायला लागेल गडगडीत मामाचा. मला मामासाठी आपण यूज करायची. मामासाठी मारली बादशाहनी उडी. डायरेक्ट ब्लॉक. चला चला चला. फ्लिपफ्लॉप घालण्याचे फायदे झाले, चप्पल फिरली माझी, आता पाण्यात पडलो असतो. हात बघ मागे हात बघ तर बघू शकता. बस मग चला गोड्याला निघाला वाड्याला कळेल की इथं बघू शकता. खाली काय पाहिजे खोट. चला पुढे. मित्रांनो, ह्या तळ्यांची एकमेकांना लिंक आहे. म्हणजे एका तळ्यातलं पाणी दुसऱ्या तळ्यात, दुसऱ्या तळ्यातलं पाणी तिसऱ्या तळ्यात, म्हणजे पाणी समांतर राहतं सगळ्या तळ्यांमध्ये. सीसीटीव्ही पण आहे इथं. सीसीटीव्हीची काय गरजच नाही. आपणच काळजी घेतली पाहिजे आपल्या नाही का गाड्यांची. आपलेच आहेत, घाणबिण करायची नसते. जरी केली तरी समजा पाणी पिलं, बॉटल आखी चपटी करून छळ घालून न्यायची खाली. कचरा करू नका इथं फक्त कृपया कोणी. खूप हे बघ मी म्हणतो नाही तर झाडे आता किती पुढे पावायची जागा आहे. चल इथं बसाय बाकडं पण आहे, पण तसा फोटो काढाय स्पॉट पण चांगला आहे. तर मित्रांनो, मी इथे ना दरवेळेस आलो ना नवरात्रात की दरवेळेस मी इथं बेळ खायला बसतो एकटाच. बाकी सगळे पावा जातात, मला पावा येत नाही. मी एकटा इथं बेळ खायला बसतो. या बाकडा असं पाहिलं होतं. आता ओलं नाही तर बसून दाखवलं. चला पुढे तुम्हाला पावायचं. भरपूर वाढलेला आहे. अरे आपल्याला इकडे जायचं, तिकडे कुठे डायरेक्ट चला पुढे नको चला. हे बघू शकता झाडाला कसे गवत वाढलंय. गवतामुळे खड्डा बिड्डा आपल्याला काही जाणून येणार नाही. चला पुढे जाऊया. लईच बडबड केली तू पाहिला काही एवढं कशाला वाटतं माहिती मला सांगायला. एक पुढे गार्डन करायचं दोघं तिघं. आम्ही देऊ तरी समजतं भाऊ सांग. गवताने आता आवाज भरपूर येतोय. अक्षय भाऊ इथं दाखव. नसेल दिसत कॅमेऱ्यात, पण स्पष्ट दिसतंय ढग असं उडून चाललेलं. हवेचा दाब बी भरपूर आहे, आवाज बी भरपूर येतोय. चला इथं हवेचा दाब जास्त आहे आता. हवेचा दाब, हवाचा आवाज ऐकू शकता तुम्ही. पण जसं जसं पुढे जातोय तसं हवेचा दाब वाढत चाललेला आहे. वाघदेवर झाला आता आपण बसत आहे वाघे बुरुज. नाही पाटणे बुरुज पुढे वाघे माहित आहे त्याला. हवा खूपच आहे, हवा हाच किल्ला खूपच आहे. बनवायचो. मला खूपच आहे. पाटणे आता आपण आलेलो आहे पाटणे बुरुज आहे. पाटणे बुरुजचा असा बॅनर लावलेला आहे. पाटणीवर दाखवतो तुम्हाला. ह्याच्यावर नाही चढणार आम्ही. तुम्हाला इथली ग्रॅव्हिटीचा फोर्स दाखवतो. जय भवानी, जय शिवाजी, महादेव. आता आपण आले वाघदेवर गाव. उंच म्हणलेलं ना तुम्हाला. तर इथली खाली येते जरा पब्लिक खाली येतं. इथली वाघजाईचं देऊळ दिसतं. आपण तिकडून चालत होतं नवरात्रात. आपला भगवा कसं फडकतोय बघा, अभिमान वाटावा असा शिवरायांचा विचित्र गणेश. भगवा झेंडा बघा कसा फडकतोय. धरून चाला. इथे तिथे खूप रेऊन जाईल. इथे सीसीटीव्ही कॅमेरा बघू शकता. किल्ल्यावर खूप सीसीटीव्ही कॅमेरे गेलेत.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण वाघजाई बुरुज हा वाघजाई बुरुज आहे. तिथून वाघजाईवरून यायला इथं वाघजाई इथं ह्याच्या बुरुजाच्या खाली वाघजाईचं 1-2 किलोमीटर वरती नाही का हे मंदिर आहे. इथनी खाली वाट होती पण ते गवतामुळे आता दिसाय ना. आता इथनी सगळे भक्त नाही का येतात शिवरायांचे भक्त. तर ती जरा काठी बिट टाकल्यात पावसाळ्यामुळे कोणी येऊ नये म्हणून. चला तुम्हाला आता बुरुजावर दाखवतो जरा फोटो बिटो काढू आपण. इकडे हे आता इथं झेंडा लावलेला आहे पण बघू शकता तुम्ही हे मशाल लावायचंय. हे बघा कसं गोल आहे आकारात. तिथं एक आहे तिथं एक आहे 2-3 आहेत असे इथे या बुरुजावर बघू शकता. खाली काहीच दिसत नाहीये पूर्ण अख्खं पांढरं पांढरं दिसतंय सगळं ढग. आता आपण वाघजाई बुरुजच्या पुढे आलेलो आहोत. आता पुढे आपल्याला काय लागतंय आपण ते बघूया. आपण त्याची तुम्हाला माहिती देऊ. तर मित्रांनो ही आहे चोरवाट. तुम्ही बघू शकता जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा हितनी गण्यांना मारा जायचे बघू शकता तुम्ही. खाली जाऊन श्री खाली दाखव तेवढंच दाखव. खाली नको जायला तिथं कॅमेरा नेतो फक्त. का खूप नाही का रिस्की काम आहे त्यामुळे आपण इथून खाली जात नाही. सगळं नाही का पांढरं पांढरं दुःख दिसतंय. मित्रांनो आता आपल्याला अजून एक बुरुज आलेला आहे. हा बुरुज कुठला आहे माहितीये का? काहीतरी शेलार का काहीतरी लिहिलं असं. सूरज का काहीतरी कंक नाही सरजा बुरुज. गेलं का ते काय चाललंय उभं दाखवलंय नाही. बघू शकता तुम्ही मला वाटतं इथून आहे ना बघायला आणि ते गोळे बिळे असतात ते टाकायला दगडी ते असलं बघण्यासाठी असत हे माशाने. राबवून केले ट्रीटमेंट हे बघ इथं बी मशाल ठेवायला बघू शकता. सरजा बोलून देऊ सरजा बुरुज. चला आता पुढे जाऊया. आपण कितनी बी खाली जाऊ शकता आपण चायना मध्ये पुढे प्रत्येक शर्यती बघू शकता इथं पण दुःख आलेलं आहे. अशी वाटाशी तिकडून फिरून इकडून परत त्याच गेटावर निघते. मग आपल्याला असा पूर्ण किल्ला बघायला भेटतोय. मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आपण खाली दाखवलेलं तुम्हाला ते जी दुरी म्हणजे ती तार ती वाढण्यासाठी त्यातून गुंडळून अशी खाली जाणार. बघा हे फुटलेलं आहे बघा इथं फुटले बघा इथं थोडं इथे जी मशीन आहे जाते अजून एक हे पावसामुळं बांधून ठेवले बॅनर मध्ये खराब होऊ नये म्हणून. मोटर बहुतेक चला आपण पुढे जाऊ. चला बरं आपण आलेलो आहे तिथंच मंदिराच्या मंदिरापाशी आलेलो आहे. पूर्ण किल्ल्याला वेळा ते आपण सुरुवात केली मागच्या बाजूला जायचं का रे? आपण तिकडे बी आहे अक्षय तिकडे आपण बघ तिकडून तिकडे गेलो का चिन्याच्या गाण्याकडं तिकडून तसं पण आहे डाव्या हाताला. जायचं का नको? संपूर्ण माहिती दिली पाहिजे.
कोणता बरं ह्याला आपल्याला आपण परत आलो आहे आता आपण गड उतारतोय आणि ज्यांनी पण लाईक नसेल केला लाईक करा, कारण आपण ब्लॉग आता इथंच एंड करणार आहे. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब करा, कारण की ही व्हिडिओ लोकांपर्यंत जास्त पोहोचली पाहिजे. किल्ल्यांबद्दल माहिती जास्त लोकांना आली पाहिजे आणि आपली व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे. ह्या एका वर्षात आपल्याला 1000 सबस्क्रायबर करायचे, तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ब्लॉग कसा वाटला.